नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 आणि आजची अपडेट ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती संघटना यातर्फे माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि अर्थातच अर्थमंत्री आणि महिला व बाल विकास मंत्री यांच्यामार्फत जवळपास सर्व विभागांपर्यंत आपला एक कृती समितीचा अहवाल सबमिट केलेला आहे आणि या अहवालामध्ये काय म्हटलेलं आहे लाडक्या बहिणीच्या संदर्भात ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लाडक्या बहिणींनो अशाच नवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाडक्या बहिणींनो, आपल्याला सरकार हे गाफीलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण की आपण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांतर्फे, उपमुख्यमंत्र्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले, आदेश देण्यात आलेले आहेत की लाडक्या बहिणींची केवायसी अंगणवाडी सेविकेच्या मार्फत केवायसी करण्यात यावी। परंतु अंगणवाडी सेविकेकडे प्रत्यक्ष आपण विचारणा केला असता त्यांना अशा प्रकारची कोणतीही माहिती आम्हाला नाही, अशा प्रश्नाची उत्तरं त्यांच्या मार्फत आपल्याला मिळतात किंवा अशा प्रकारचे कोणतेही आदेश किंवा कागदपत्र जमा करण्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली नाही, अशी उत्तरं आपल्याला ऐकायला भेटत असतील। अशातच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने राज्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, महिला व बाल विकास मंत्री अशातच जिल्हाधिकारी यांच्या समवेत जवळपास सर्वच डिपार्टमेंटला एक आपला अहवाल दिलेला आहे आणि या अहवालामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणींनी जे आहेत, आम्ही अंगणवाडी सेविकेची जी संघटना कृती समिती संघटना आहे त्यावरती बहिष्कार टाकत आहोत। आता हा बहिष्कार कशासाठी आहे तर आम्हाला अतिरिक्त कामाचा भार नको। आमच्याकडे पहिल्याच पंतप्रधान मातृत्व योजना, वृक्षारोपण, शौचालय सर्वे, निवडणूक सर्वे, आभा कार्ड यासारख्या असंख्य कामाचा पाढाच या कृती समितीने सरकारपुढे वाचलेला आहे आणि अशातच आम्हाला अंगणवाडी सेविकेच्या मार्फत जे केवायसी करण्यास सांगितलेलं आहे, ही केवायसीवर आम्ही बहिष्कार टाकत आहोत, अशा प्रकारचं निवेदनच एक सरकारला त्यांनी 30 जानेवारीला सबमिट केलेलं आहे। म्हणजे लाडक्या बहिणी जे आहे त्या बहिणींच्या केवायसी संदर्भातील संभ्रम अद्याप कायम आहे। या पद्धतीची कोणतीही अपडेट किंवा आपण एक फॉर्म बघितला आहे, ते फॉर्म सुद्धा अंगणवाडी सेविका आपल्याकडून स्वीकृत करत नाहीयेत। तर मग आता काय करायचंय तर लाडक्या बहिणींनो, आता आपल्याला फक्त वेट आणि वॉचची भूमिका करणं महत्त्वाची आहे। अशाच प्रकारची जर अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वेगवेगळी माहिती मी आपल्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।